मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नालासोपारा आणि विरार शहरांना जोडणाऱ्या दोन महत्त्वाच्या मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। पेल्लार ते नालासोपारा आणि विरार फाटा ते विरार शहर या मार्गांसह काही अंतर्गत रस्ते आणि नियोजित रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली असून त्यानंतर MMRDAच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली। या पाहणीनंतर आता वसई विरार महानगरपालिकेकडून रस्त्यांची हद्द निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होती। या कामांसाठी आमदार राजन नाईक यांनी राज्य सरकार आणि MMRDA कडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्याच पार्श्वभूमीवर आमदार राजन नाईक यांच्यासह MMRDAचे अधीक्षक अभियंता चेतन बेंटाळे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, वसई विरार महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचांगे आणि उपअभियंता सतीश सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। या दोन्ही मुख्य रस्त्यांबरोबरच रिंग रूटचा काही भाग नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्याच्या बाजूने वसई स्टेशन ते सन सिटीला जोडणारा नियोजित रस्ता तसेच नारंगी उड्डाणपूल ते आगाशी पर्यंतच्या प्रस्तावित रस्त्याचीही पाहणी करण्यात आली। यावेळी महानगरपालिकेला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रेल्वे मार्गावरील विराटनगर आणि ओसवाल नगरी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांच्या जागेचीही MMRDAच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। या दरम्यान वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील आचोळे आणि दिवाणमान परिसरात सरकारी मालकीची अंदाजे 1500 एकर जमीन उपलब्ध आहे। या परिसराचा BKCच्या धर्तीवर विकास करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली। त्या अनुषंगाने MMRDA कडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्या जागेचाही अधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।